आता पाहूया टॉप 9 महत्त्वाच्या बातम्या। नागपुरातील 9 जुलैच्या पूरस्थितीवरून गडकरी संतापले। नालेसफाई झाली मग शहर पाण्यामध्ये गेलं कसं? नालेसफाईच्या नावाखाली केवळ दिखावा केला गेला काय? गडकरींचा अधिकाऱ्यांना सवाल। बच्चू कडूंच्या सातबारा कोरा यात्रेचा आजचा 7वा दिवस। उद्या यवतमाळच्या अंबोडा गावामध्ये यात्रेचा समारोप। सभेला ठाकरेंच्या शिवसेनेचे भास्कर जाधव, आमदार रोहित पाटील उपस्थित राहणार। बच्चू कडूंच्या पदयात्रेचा 101 किलोमीटरचा टप्पा पूर्ण। प्रसिद्ध विद्युत कार कंपनी टेस्लाला भारतामध्ये वाहनांची विक्री करण्याची परवानगी। अंधेरी प्रादेशिक वाहतूक कार्यालयाकडून टेस्ला इंडिया मोटर्स अँड एनर्जी प्रायव्हेट लिमिटेडला व्यवसाय प्रमाणपत्र। राज्यात पुढील 2 दिवस मुसळधार पावसाची शक्यता। विदर्भ, मराठवाडा आणि कोकण भागामध्ये जोरदार पावसाचा हवामान खात्याचा अंदाज। तर राज्यात बहुतांश भागामध्ये 7 ऑगस्टपर्यंत पावसाची स्थिती सामान्य राहणार। महाराष्ट्रामध्ये नैराश्यग्रस्त रुग्णांच्या प्रमाणामध्ये 5 वर्षांमध्ये 21% वाढ। शहरीकरणाची गती, नोकरीमधील अस्थिरता, परीक्षेचा ताण, कोविड-19 महामारीमुळे मानसिक आरोग्यावर मोठा परिणाम। मराठीबद्दल अपशब्द वापरणाऱ्या रिक्षाचालकाला मनसे आणि ठाकरे सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी चोपलं। विरार शहरामध्ये घडला प्रकार। 3 दिवसांपूर्वी सदर घटना घडल्याची माहिती। डोंबिवलीमध्ये सख्या अल्पवयीन बहिणीला चाकूने जखमी करत 2 वेळा लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार। कल्याण न्यायालयाकडून भावाला 10 वर्षांचा तुरुंगवास। परमिट रूम्स आणि बार व्यावसायिकांचा 14 जुलै रोजी बंद। दारूवरील वॅट वाढवल्यामुळे बार व्यावसायिकांकडून बंद पाळण्यात येणार। करवाढीमुळे व्यवसाय धोक्यात आल्याचा संघटनेचा आरोप।